रत्नागिरीच्या बारावाडच्या शिमगोत्सवाला आजपासून सुरुवात होते। आज आपण आहोत बहिरीच्या प्रांगणामध्ये श्रीदेव कालभैरव या मंदिरामध्ये आहोत आणि या ठिकाणी भावा बहिणीची भेट होणार आहे। थोड्याच वेळात जो भेटीचा सोहळा आहे हा रंगलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे। तत्पूर्वी संपूर्ण बारावाड्यातील ग्रामस्थ असतील किंवा जे काही भाविक आले असतील मोठ्या प्रमाणात गर्दी ही जो पालखी भेटीचा सोहळा असतो हे पाहण्यासाठी आलेला असतो आणि त्यातच सर्वात मोठं कार्य असतं ते पोलीस बंदोबस्ताचं। आणि पोलीस हे जवळजवळ 24 तास अलर्ट असतात आणि डोळ्यात तेल घालून सर्व गोष्टीवरती लक्ष ठेवून असतात। आपल्यासोबत आहेत रत्नागिरीचे ॲडिशनल SP देसाई मॅडम। मॅडम गायकवाड मॅडम, काय सांगाल मॅडम? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गेल्या 2 दिवसापासून होळीचा सण सुरू झालेला आहे आणि आजचा सगळ्यात महत्त्वाचा दिवस की आज 12 वाड्यांची इथं बहिरीच्या मंदिरामध्ये सगळ्या वाड्यांची पालख्यांची भेट होते आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणात हा होळीचा सण साजरा करण्यात येतो। या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार होऊ नये, गर्दीवर थोडं नियंत्रण असावं किंवा लोकांना कोणत्या अडचणी येऊ नयेत, हा सण शांततेत आणि धार्मिक वातावरणामध्ये लोकांना साजरा करता यावा यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाकडून एक 10 अधिकारी आणि 50 कर्मचारी तसेच 2 स्ट्रायकिंग असा बंदोबस्त या ठिकाणी नेमण्यात आलेला आहे। तर वास्तविक पाहता खरंच रत्नागिरीकर प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करतात आणि अतिशय शिस्तप्रिय आहेत, त्यामुळे तसं बंदोबस्त करताना अडचण येत नाही। तरीही सर्व नागरिकांना माझं आव्हान असेल की बाबा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं त्यांनी पालन करावं आणि आपल्या एखाद्या कृतीमुळे दुसऱ्या व्यक्तीला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी आणि आपला सण आहे तो आनंदात साजरा करावा। सर्वांना होळीच्या मी खूप शुभेच्छा देते। थँक्यू। होळीच्या शुभेच्छा देताना मॅडमने असं सांगितलं की हा सण अत्यंत शांततेत आणि आनंदी वातावरणात तुम्ही साजरा करा, परंतु आपल्यामुळे इतर कोणाला त्रास होणार नाही, कायदा व सुव्यवस्था ही बिघडणार नाही याची काळजी घ्या असं सांगत त्यांनी सर्व रत्नागिरीकरांना होळीच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। त्या क्षणाची आपण वाट पाहत होतो, तो क्षण अगदी जवळ आलेला आहे आणि जी काही भावा बहिणीची भेट होते, बहीण भावाला भेटायला ज्या बहिरीच्या प्रांगणात येते ती बहीण सडामिरिया येथून आज या ठिकाणी बहिरीच्या प्रांगणात दाखल झालेली आहे। वाजत गाजत बहीण या ठिकाणी आलेली आहे। बहिणीला घेऊन जे काही तिथे ग्रामस्थ असतील, सडामिरियाचे मानकरी असतील, खोत असतील, गावकरी असतील, ही सर्व मंडळी या ठिकाणी आलेली आहेत। काय सांगाल, कसा अनुभव आहे? हा अनुभव खूप छान आहे आणि तुम्हाला भैरी बुवाची प्रथा सांगतो। भगवतीने भैरी बुवाच्या पायात बेड्या घातल्या होत्या आणि जी सडामिऱ्यावरची नवलाई भावनाई आहे ती तिच्या बेड्या मुक्त करते आणि त्यानंतर भैरी बुवा हा जुगाई त्याची पत्नी आहे त्याला भेटायला जातो आणि जुगाईला भेटल्यानंतर तो शिमगा खायला मुक्त होतो। सडामिऱ्यावरचं हे देवस्थान आहे, हे जागरूक देवस्थान आहे आणि त्याचा अनुभव खूप लोकांना आलेला आहे। त्याचप्रमाणे आम्ही जे सडामिऱ्यावरचे जे नवलाई भावनाईचे भक्त ग्रामस्थ आहेत ते आजपर्यंत नवलाई भावनाईची सेवा करतो आणि त्याची प्रचिती आम्हाला खूप आलेली आहे। बहिरीच्या जेव्हा पायाच्या दिवशी बेड्या पडल्या आणि सड्यावरची नवलाई भावनाई जी देवी आहे तिने त्या बहिरीला बेडीमुक्त केलं आणि त्यानंतर एक वेगळी प्रथा सुरू झाली आणि त्यानंतर सड्यामिऱ्यावरची जी नवलाई भावनाई आहे ही आपल्या भावाला भेटायला प्रत्येप्रमाणे या बहिरीच्या प्रांगणात येते आणि थोड्याच वेळात हा जो क्षण आहे जो डोळ्याचं पारणं फेडतो असा क्षण आपल्याला पाहायला मिळणार आहे। समीप आलेला आहे। सुरुवातीला आली होती ती सडामिऱ्यावरची नवलाई भावनाई, त्या पाठोपाठ आता चाकीमिऱ्या येथील नवलाई भावनाईची पालखी आपल्या भावाच्या भेटीसाठी आलेली आहे। मोठा उत्साह या सर्व भाविकांमध्ये आहे। आपल्यासोबत चाकीमिऱ्यातील ग्रामस्थ आहेत, काय सांगाल? आमच्या बालगोपाळांचा उत्साह अति आहे आणि हा उत्साह दरवर्षी असाच वाढत असतो।
आणि हा ऐतिहासिक क्षण आहे. हा ऐतिहासिक क्षण बघण्यासाठी सर्व रत्नागिरीकर या ठिकाणी येतात. आज सड्यावरची पालखी आणि जातीमेऱ्याची पालखी यांची भेट या भैरी देवस्थानच्या ठिकाणी होते आणि ही भैरी देवस्थानच्या ठिकाणी होणारी भेट हे सर्व रत्नागिरीकर आतुरतेने याची वाट बघत असतात. त्याची आतुरतेने वाट बघा. तो क्षण आता संपुष्टात येतोय. थोड्याच वेळात भावा बहिणीची भेट होणार आहे. आज त्या ठिकाणी जेव्हा तो आमदार त्या ठिकाणी जेव्हा पालखीमध्ये विराजमान होईल, जोगेश्वरीच्या गाठीभेटीसाठी जाणारा सोहळा आहे. तो तुझा शिमगा उत्सव आज त्या ठिकाणी त्या जोगेश्वरीचा शिमगा उत्सव त्या ठिकाणी सुरू होतो सोहळतो. त्याचं निमंत्रण आपल्या गावाच्या वतीनं मानकरी व्यापाऱ्याच्या वतीनं आणलेलं आहे. ते तो आपला मान्य करून घे. तुझा कृपा आशीर्वाद पाठीशी ठेव आणि इथून पुढे आपला जो शिमगा उत्सवाचा आनंदाने तिथे परिपूर्ण होईल असा तो बंदोबस्त ठेव. राखणच्या रखवाली झाली बरं. पंचकृषी आपल्या चरणी नतमस्तक झालेली आहे. तुमच्या दर्शन कृपा प्रसादानंतर शेवटी होळी तोडली जाईल. होळीच्या शेंड्याला धक्का न पोचता ती मूळ मुक्कामी कशी सुखरूप पोचेल याची खबरदारी घ्या. जशी बारावाड्याची राखणदारी करता तशी गेल्या पंचकृषीवर आपली कृपादृष्टी ठेवा आणि या जिल्ह्यापासून पुढल्या जिल्ह्यापर्यंत सगळ्या चतुर्दिकेची राखणदारी कर. समाजाची मागणी आज त्या ठिकाणी तुझा आज आई जोगेश्वरीचा शिमगा उत्सव घोडी पुलामध्ये आनंदाने सगळ्या मानकरी गावकऱ्यांच्या वतीने आज त्या ठिकाणी जाऊन घोडी पुलामध्ये आनंदाने परिपूर्ण झाला पाहिजे. त्याच वेळेला कुणी तुझ्या त्या ठिकाणी अडकाठी करता का म्हणे सवरता का म्हणे अशा रीतीने त्या ठिकाणी तू बंदोबस्त ठेव
मार्कंड रखवलेला निवडला. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.